परत एकदा थर्मोडायनामिक सिस्टीम आणि थर्मोडायनामिक प्रोसेस हे बघायचं आहे. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. समजा कन्सिडर करा एखादी एक बॉडी आहे, कुठल्याही शेपची असू द्या, आणि ही लक्षात ठेवायचं याचं हे जो काही सरफेस आहे हा याची बाउंड्री असते. कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, तो ऑब्जेक्ट कुठल्याही शेपचा असू दे, आत जे असतं ते त्याला सिस्टीम म्हणून कन्सिडर केलं जातं आणि बाकीचं जे काही शिल्लक राहणार आहे त्याला बाउंड्री म्हणलं जातं. बघा परत एकदा सांगतो, आत जे काही असणार आहे ते त्याचं असणार आहे सिस्टीम आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्याला म्हणायचं असतं सराउंडिंग, और दुसरी गोष्ट म्हणतात कधी कधी इन्व्हायरमेंट पण म्हणतात. हा पॉईंट पण समजून घेणं गरजेचं आहे की कुणाला आपण सराउंडिंग म्हणणार आहे आणि कुणाला इन्व्हायरमेंट म्हणणार आहे. आता दरवेळी आता समजा बाउंड्री सहित जी गोष्ट आहे ती समजून घ्या. बाउंड्री सुद्धा याच्यात सिस्टीम मध्येच कन्सिडर केली जाते. म्हणजे आता चहाचा कप आहे, तर चहाचा कप आणि आतला चहा ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय करणार आहे, सिस्टीम म्हणणार आहे. आणि त्याच्या बाहेर जे काही येणार आहे उरलेलं सुरलेलं जे काही गोष्टी असतील, मग त्या सगळ्या गोष्टीला काय म्हणणार आहे आपण इथं सराउंडिंग. म्हणजे बघा इथे वाटलंच तर 2 स्टेप मी म्हणलं इथे लिहितो. पहिल्यांदा आपण म्हणतोय थर्मोडायनामिक सिस्टीम बघायचं आपल्याला. आता थर्मोडायनामिक सिस्टीम समजून घेण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहूया इथं, एक मिनिट. कलेक्शन और ग्रुप ऑफ सब्सटेंस के ऑब्जेक्ट्स दैट कैन फॉर्म a unit which may ability to exchange energy with surrounding. म्हणजे अशा गोष्टी की ज्यांची ॲबिलिटी आहे सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करायची, अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहे, ह्या पूर्ण याला सिस्टीम. आता पुढे सिस्टीम नंतर इथे लिहूया, पुढे लिहूया सिस्टीम आणि त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट बघणार आहे सराउंडिंग किंवा इन्व्हायरमेंट म्हणतो आपण ज्याला. मग आता सराउंडिंग म्हणजे काय, एनीथिंग दॅट इज नॉट part of system, not part of system, is called surrounding. बस, ह्या म्हणजे सिस्टीम सोडून ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, सराउंडिंग. म्हणजे आता चहाचा जसा कप आहे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की तुम्ही एखादं भांडं घेतलं समजा, कन्सिडर करू आपण एक वेसल घेतलेलं आहे, थोडं त्याला जाड आहे असं कन्सिडर करूया. आता ह्या भांड्याचं सराउंड म्हणजे आता इथे जर कन्सिडर करायचं म्हणलं नीट बघा, तर हे पूर्ण आणि याच्यात समजा आपण कन्सिडर करतोय सपोज व्हॉट एव्हर चहा वगैरे काय पण आहे, तर ही पूर्ण गोष्ट म्हणजे काय की वॉटर आहे समजा, वॉटर व्हॉट एव्हर वॉटर चहा आणि हे ग्लास, बरोबर. आणि बाकी सगळं एअर मॉलिक्युल्स तुम्ही एका टेबलवर किंवा आपण टेबल कन्सिडर करू की तुम्ही हे सगळं कशावरती ठेवलेलं आहे, एका टेबलवरती ठेवलेलं आहे. तर आता इथे ग्लास आणि वॉटर हे काय असणार आहे तुमचं सिस्टीम, आणि टेबल इन्व्हायरमेंट याला काय म्हणणार आहे तुम्ही, सराउंडिंग. बस एवढं तर सांगायचं. सिंपल पॉइंट आहेत बघा एकदम. थर्मोडायनामिक्स वाटायला अवघड आहे, बट जो बेसिक समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे. पण सिस्टीम कुणाला म्हणायचं काय हे समजून घेतलं पाहिजे. आता आपण सिस्टीम बद्दल नीट बघणार आहे. आता सिस्टीम तुम्हाला कळलं आणि सराउंडिंग कळलेलं आहे, तर थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे काय ते एकदा बघायचं. थर्मोडायनामिक सिस्टीम. आता थर्मोडायनामिक सिस्टीम हे 3 याच्यामध्ये आपण वेगवेगळं करणार आहे. तर कसं बघा, त्याचे 3 पार्ट कसे होतात. सगळ्यात पहिला याचा पार्ट होतो ओपन. ओपन टाइप सिस्टीम म्हणतात त्याला, ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम नंतर क्लोज सिस्टीम,
आणि तिसरा टाईप असतो आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम हे 3 पार्ट आहेत, नीट समजून घ्या. ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड. आता ओपन म्हणजे काय हे काल आपण डायग्राम सहित बघितलं होतं, पण तरी परत एकदा बघूया. समजा आपल्याकडे एक बीकर आहे, तो वरतून ओपन आहे. याच्यात तुम्ही व्हॉट एव्हर काही ठेवलेलं आहे आणि ते खाली हिटअप केलं किंवा काही केलं. हिट केल्यावरती काय होणार आहे, याच्यातून बाहेर तुमच्यात 2 गोष्टी आहेत याच्यात. एक तर पहिलं काय होणार आहे, हिट केल्यामुळे याच्यामध्ये काय तयार होणार आहे, इव्हॅपोरेशन होणार आहे. याचं इव्हॅपोरेशन म्हणजे काय होणार आहे की हीट रिलीज होणार आहे. मग याच्यात स्टीम सुद्धा तयार होतं. स्टीमचे मॉलिक्युल्स, छोटे छोटे स्टीमचे मॉलिक्युल्स सुद्धा तयार होणार. बघितलं तुम्ही कधी पाणी गरम करा, त्याच्यावरती डिश ठेवा, न ठेवल्यावर काय आणि ठेवल्यावर काय हे बघतो आपण. आता मग याच्यातनं 2 गोष्टी बाहेर पडतात. आता हे जे डॉट आहेत त्याला आपण स्टीम कन्सिडर करतो, बरोबर. मग हे काय होतं, याच्या बाहेर येतं. परत सांगतो, हे काय येणार याच्या बाहेर येणार, याला स्टीम म्हणतो आपण, त्यालाच मॅटर म्हणतात. थोडा पार्टिकल बाहेर आले ना, वॉटर कन्वर्टेड टू स्टीम आणि ते बाहेर आले. आणि त्याच्याबरोबरच अजून सुद्धा बाहेर काय आलेले, हीट. हे काय आलेले, हीट. हीट आणि स्टीम हे दोन्ही बाहेर येतं, कळतंय, दोन्ही सुद्धा बाहेर येतं, म्हणून त्याला म्हणायचं असतं ओपन सिस्टीम. आता याच्यात काय होणार आहे बघा, क्लोज सिस्टीम म्हणजे काय असतं. क्लोज सिस्टीम म्हणजे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवलं. आता याच्यावरती झाकण ठेवल्यावरती काय होणार, याच्यात परत तेच आपण कन्सिडर करतोय, समजा काही आहे वॉटर वगैरे. आता तुम्ही झाकण ठेवल्यावरती इथेही तेच होणार, काही वेगळं होणार नाही. इथं पहिल्यांदा इव्हॅपोरेशन होणार आणि स्टीमचे पार्टिकल सुद्धा क्रिएट होणार इथे. बट आता इथं स्टीमचे पार्टिकल वर गेले की त्यांना बाहेर यायला स्कोप नाहीये, ते इथे येऊन कलेक्ट होतात सगळे. बट हीट तर रिलीज होतेच, हीट तरी पण काय येते, बाहेर येतेच. म्हणजे इथं कंपल्सरी कोण बाहेर येणार आहे, हीट. मग एकच गोष्ट बाहेर आली तर त्याला क्लोज म्हणायचं, दोन्ही आले तर त्याला हीट म्हणायचं. आता तिसरा पॉइंट, आता आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेडचा शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहितच असणार आहे. आयसोलेटेड म्हणजे अशी सिस्टीम तयार करायची पूर्ण पॅक, म्हणजे जे काही तुम्ही आत ठेवलेले आहे त्याच्यातनं हीट बाहेर पण येणार नाही आणि त्यातलं एक गोष्ट काहीच बाहेर येणार नाही. मग अशाला काय कन्सिडर करतात, आयसोलेटेड. म्हणजे एक सुद्धा गोष्ट बाहेर येत नाहीये. नीट बघा तिथं आयसोलेटेड म्हणजे काय, इथे लिहू शकतो आपण, मॅटर ॲज वेल ॲज हीट कॅनॉट एक्सचेंज. कुठल्या सराउंडिंग बरोबर काहीच एक्सचेंज नाही केलं तर आपण त्याला काय म्हणतोय, आयसोलेटेड सिस्टीम. बस एवढं सिंपल आहे. त्यासाठी त्यांनी 3 मोठे मोठे पॅराग्राफ दिलेत, पण तुम्हाला हे जर समजलं असेल तर काही गरजच नाही गोष्टींची. 3 गोष्टी आहेत फक्त. 3 प्रकार असतात, ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड. जर पहिले मध्ये हीट आणि मॅटर दोन्ही गोष्टी बाहेर जात असतील तर त्याला ओपन म्हणायचं. नुसती हीट जात असेल तर क्लोज म्हणायचं. आणि जर दोन्ही पैकी काहीच बाहेर जात नसेल तर त्याला म्हणायचं असतं आयसोलेटेड सिस्टीम. एवढे 3 सिस्टीम असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, आता आपण काय बघितलं, थर्मोडायनेमिक सिस्टीम बघितलं. आता थर्मोडायनेमिक प्रोसेस काय असतं बघा. थर्मोडायनेमिक प्रोसेस. आता थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे प्रोसेस in which the thermodynamic state of system is change. म्हणजे काय की चेंज होणं, सिस्टीम चेंज होणार. म्हणजे आता काय म्हणतोय की तुम्ही जर हिट केलं, एखादा पॉट वगैरे घेतला जो वरतून ओपन आहे, ओपन सिस्टीम आहे. ओपन सिस्टीम म्हणजे कसं की त्यातनं वॉटर वेपर सगळं बाहेर जाईल आणि तुम्ही त्याला जर हिट केलं तर स्टीम कन्वर्ट होणार आणि स्टीम बाहेर जाणार. म्हणजे काय होणार, हळूहळू आतलं प्रेशर वाढतं. नीट समजून घ्या. म्हणजे ह्या केसमध्ये काय होणार आहे की स्टेट चेंज होणार आहे वॉटरची आणि हळूहळू त्याच्यात कन्वर्ट होतात. त्यात टेम्परेचर चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतं, प्रेशर चेंज होतं आणि आतल्या वेसलमध्ये चेंज झाल्यामुळे ते बॉईल करायला लागतं. बॉईल करायला लागल्यावरती काय होणार आहे, टेम्परेचर खूप वाढतं, प्रेशर खूप असतं आणि त्यांच्यामध्ये कमी जास्त होतं आणि हळूहळू काय होतं, ते सगळं रिलीज केलं जातं स्टीमच्या फॉर्ममध्ये. मग याला म्हणायचं असतं थर्मोडायनेमिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे कळतंय का, की आपण वाटलंच तर मी 2-4 शब्द लिहितो इथं. प्रोसेस इन विच द थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ अ सिस्टीम इज चेंज. स्टेट चेंज होणं हे तर कळलं असेल तुम्हाला. म्हणजे कन्सिडर करू आपण
इथे एक्झाम्पलच लिहितो. वेन when pot is heated externally, म्हणजे तुम्ही बाहेरूनच त्याला हीट अप्लाय केली, वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग आफ्टर सम टाइम अँड स्टीम आता वॉटरचं कन्वर्ट करत बॉईल होते म्हणजे स्टीम होणार. स्टीम इज प्रोड्यूस. स्टीम प्रोड्यूस होते म्हणजे काय होतं, विच एक्झर्ट्स प्रेशर ऑन वॉल्स ऑफ वेसल किंवा पॉट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, कुकर तुम्ही काय करता, क्लोज सिस्टीम आहे. पहिलं क्लोज, तुम्ही त्याला ओपन मध्ये नंतर कन्वर्ट करतो आपण, क्लोज करतो आणि त्यातनं हीट बाहेर येत असते, तुम्हाला गरम होतो कुकर. आणि जर स्टीम बाहेर यायची असेल तर शिट्टी वाजते. हे तुम्ही बघितलेले. म्हणजे प्रेशर अप्लाय करत असतं ते. शिट्टीवरती जेवढं प्रेशर पडणार की लगेच ते वर जातं, खूप प्रेशर झालं तर. म्हणजे काय होतं की हळूहळू चेंजेस होत असतात. अजून आपण लिहू शकतो, इन दिस केस द सिस्टीम किंवा द स्टेट ऑफ वॉटर इज चेंज. एवढं इन मीन जास्त नाही. वॉटर इज चेंज्ड. काय झालं, वॉटरचं कन्वर्ट स्टीम मध्ये झालं. कारण काय ते लिहायचं, बिकॉज टेम्परेचर म्हणजे टी. टेम्परेचर मीन टी. नंतर व्हॉल्यूम, टेम्परेचर चेंज झालं, व्हॉल्यूम चेंज झालं आणि प्रेशर मध्ये सुद्धा चेंज झालं ऑफ वॉटर. म्हणजे ह्या वॉटरचं काय झालेलं आहे, सगळे चेंजेस झाल्यामुळे आपण एवढे सगळं बघितलं की बॉइलिंग करायला लागलं. बॉइलिंग करायला लागल्यावरती बाहेर पडलं. आता जर स्टेट सांगायचे असेल, हे पॉईंट तर इम्पॉर्टंट आहेत. हा पहिला पॉईंट म्हणजे कळलं असेल तुम्हाला, जास्त समजून घेण्याचे पॉईंट आहेत, पण मुद्दाम लिहून देतोय की तुमच्याकडे हवं, कधी वाचायची वेळ आली तर हे याच्यावरून तुम्ही सांगू शकता. वी कॅन डिस्क्राईब द स्टेट of system by using temperature, volume, pressure variables. म्हणजे त्यांच्यामधले होणाऱ्या चेंजेस वरतून आपण स्टेट सांगू शकतो. बरोबर. प्रेशर आणि त्याच्यावरती टेम्परेचर खूप कमी असेल तर बघा, 0 डिग्रीच्या खाली असेल तर आपण सॉलिड स्टेट म्हणतो. मध्ये असेल तर 0 आणि 100च्या मध्ये असेल तर वॉटर म्हणतो, म्हणजे लिक्विड स्टेट. आणि 100च्या पुढे गेलं तर बॉइल झाल्यावरती काय म्हणतो आपण त्याला, मग गॅस. म्हणजे टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर यांच्यावरतून सुद्धा आपण स्टेट सांगू शकतो. म्हणजे ह्याला म्हणतात थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे सोप्या शब्दात एवढंच असतं की एकातून दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होणं. म्हणजे सॉलिडचं वॉटरचं काय होईल, मग गॅस, असं असतं ते. त्याला थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणायचं. एकदम एका स्टेटमेंट मध्ये संपतं. पण हे एक सांगितलं अजून चांगलं लक्षात राहावं म्हणून. आता मेन पॉईंट बघतोय जो आपण, मी काल तुम्हाला सांगतो, हे ऑलरेडी मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं. आता मेन बघतोय आपण हीट. आता व्हॉट इज हीट? आता हीट म्हणजे काय असतं मी समजून घ्या. सिंपल पॉईंट आहे, तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो मी. काय असतात की हीट म्हणलं की काय म्हणणार आहे, एनर्जी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे किंवा इन्व्हायरमेंट, व्हॉट एव्हर, तुम्ही सराउंडिंग पण म्हणू शकता, इन्व्हायरमेंट पण मी सांगितलं, पण त्याचं कन्फ्युजन करू नका. सराउंडिंग बरोबर जर तुमचं जी काही हीट एक्सचेंज, एनर्जी एक्सचेंज होती, त्याला हीट म्हणायचं असतं. अजून एक पॉईंट म्हणू शकतो, फॉर्म ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. बरोबर. ते कधी, वेन,
ते पण लिहितो वेन. हे कधी हीट प्रोड्यूस होती? वेन देअर इज टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे दोन गोष्टींमधला टेम्परेचर डिफरन्स असेल त्यावेळेस हीट एक्सचेंज होती. हे आपल्याला माहिती आहे आता बेसिकली, एवढ्या जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत. तर आता हीट म्हणजे काय? आधी तुम्हाला सांगितलं जुन्या कन्सेप्टनुसार फ्लुइड ब्ल्युइड म्हणत होते, तेच एकदम रॉंग होतं. रॉंग म्हणजे ती मेथड वेगळी होती थोडी एक्सप्लेन करायची. रॉंग नाही म्हणू शकत, पण एक म्हणू शकतो की थोडी ओल्ड आहे, जरा कन्फ्युजिंग आहे. ही एकदम सोपी आहे की एनर्जी जी एक्सचेंज होती सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, म्हणजे काय करणार? कप ठेवला तुम्ही चहाचा कप ठेवला म्हणजे सिस्टीम, बाहेरच्या सगळी गोष्टी सराउंडिंग, त्यातनं हीट बाहेर गेली म्हणजे काय झाली? हीट एक्सचेंज झाली. तर ह्याला म्हणायचं असतं ते म्हणजे एनर्जी एक्सचेंज झाली ना, हे आतली एनर्जी बाहेर गेली, मग त्याला हीट म्हणायचं असतं. एवढं नाव आहे त्याचं. आणि तुम्हाला कळलं हे कधी इंट्रोड्यूस होतं? ज्यावेळेस टेम्परेचर डिफरन्स असेल. याचा सिम्बॉल, एनर्जीचा सिम्बॉल क्यूनी दाखवायचा. गेल्या लेसन मध्ये आपण हे बघितलंय बघा, मेयर्स रिलेशन मध्ये. याचं युनिट आता हे लक्षात ठेवायचं की आपण काय पहिल्यांदा वर्क सुरुवातीला सांगितलं, वर्क डन कन्वर्ट करायचंय हीट मध्ये, आणि हीट कशामध्ये कन्वर्ट करायचंय? वर्क मध्ये. मग याचंही युनिट सेम असणार आहे. काय असणार आहे? जूल. जसं वर्क डनचं जूल असतं, याचं सुद्धा जूल असतं. बट कॉमनली वेगळं युज करतात. हीटला कॅलरी मध्ये युज करतात. कॉमनली म्हणजे सहसा हे युज करतात. म्हणजे कसं देतात तुम्हाला, म्हणजे आता बघा काय देणार आहे? 1 कॅलरी हीट, मग त्याचा मिनिंग असतो 4.182 जूल. ओके, 4.182 जूल म्हणजे जूल मध्ये आपल्याला परत कन्वर्ट करून घ्यावं लागतं. एवढे पॉईंट आहेत, त्यासाठी त्यांनी तुम्हाला बुकमध्ये एक छोटंसं एक्झाम्पल दिलेलं आहे, तेही मी तुम्हाला सांगतो. कन्सिडर करा. हे एवढंच आहे, हीटच्या रिलेटेड एवढंच लक्षात ठेवायचं. आता मी एक एक्झाम्पल देतो बुकमध्ये दिले म्हणून, की आपल्याकडे एक सिस्टीम आहे. सिस्टीम आहे म्हणजे काय? चहाचा कप आहे, याच्यात चहा भरलेला आहे तुम्ही सपोज, आणि हा ग्लास आहे, आणि हे सराउंडिंग आहे. याचं टेम्परेचर आपण टीएस म्हणूया. सिस्टीम आहे ना, सिस्टीम कन्सिडर करतो आपण ग्लास सहित सगळ्या गोष्टींना, मग त्याला आपण टीएस म्हणूया. आणि जे बाहेरचं टेम्परेचर आहे त्याला टीई म्हणूया, इन्व्हायरमेंट टेम्परेचर. त्याला टीई, बरं सांगतो, टीई म्हणजे इन्व्हायरमेंट. इथं लिहितो वाटलं असतं. इन्व्हायरमेंट म्हणजे काय? टीई. आता यांच्यामध्ये चेंजेस असणार आहेत, बरोबर? नीट समजून घ्या. काय होणार आहे की समजा एक मोठं एक छोटं असेल, आता दोन्ही सेम नसणारच आहे. सपोज टीएस इज ग्रेटर दॅन टीई असेल, आणि दुसरी केस काय असू शकते? आता समजा इथं चहाच्या ऐवजी तुम्ही आईस्क्रीम घेतली असती, तर काय म्हणू शकतो? टी इज लेस दॅन काय असणार आहे? टी इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असणार. किंवा तिसरी केस अशी असू शकते की टीएस इज इक्वल टू टीई, बरोबर? 3 केस असणार आहेत. जर 3 केस मधली, आता नीट समजून, एकदम सिंपल पॉईंट आहे. जर टीएस म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल इन्व्हायरमेंट पेक्षा, तर सिस्टीम काय करणार आहे? हीट रिलीज करणार आहे. हीट काय करणार आहे? इथं रिलीज करणार आहे. म्हणजे थर्मली इक्विलिब्रियम मध्ये यायचंय सगळ्यांना, मग त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार आहे. इंटरॅक्शन झाल्यावरती इक्वल येण्यासाठी हीट बाहेर सोडली जाते. काय बोलतो? सिस्टीम काढूया आपण. नीट बघा मी काय बोलतोय. हा पॉईंट कळणं खूप गरजेचं आहे. हे नॉर्मली आपण सिस्टीम ह्याला काय म्हणतो? हे जे काही काढले ते सिस्टीम आहे. याच्यात काय होणार आहे? सिस्टीम रिलीज केली जाणार आहे. क्यू अमाऊंट ऑफ हीट काय होणार आहे? रिलीज होणार, जर तुमचं हे असं असेल तर. आता म्हणजे ह्या सिस्टीम मधून क्यू काय होणार आहे? बाहेर पडणार आहे, जर तुमचा चहा असेल तर. आता आईस्क्रीम असेल तर त्याला पण सिस्टीम म्हणतोय आपण. याच्यातून हीट, आता आईस्क्रीम असेल तर काय होणार आहे? आईस्क्रीमला एन्व्हायरमेंटला मॅच करायचं आहे, तर हीट ते गेन करणार आहे. आईस्क्रीम गेन करून तर वितळती ना, म्हणजे काय होते? ती हीटअप होती. मग आपण काय म्हणणार आहे? इथं हीट आत घेतली जाणार आहे. कळतंय? हीट आत घेतली जाणार आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये जर दोन्ही सेम असेल, तर हीट बाहेर पण सोडली जाणार नाही आणि आत पण घेतली जाणार नाही, मॅच राहणार. कोण कोणाला देणारच नाही. मग क्यू किती राहणार आहे इथे? क्यू इज इक्वल टू काय म्हणणार आहे? 0. आता नीट समजून घ्या, याच्यात पण काय म्हणायचं की हे पॉईंट कळले असतील तुम्हाला, काय प्रॉब्लेम नसतील. काय असेल तर आत्ताच विचारा. सिंपल पॉईंट आहेत तसे. नेक्स्ट, इथे एक पॉईंट लिहायचा. भलेही त्यांनी काही देऊ देत, मी जे सांगतोय ते पॉईंट लक्षात ठेवा. हीट गिवन टू सिस्टीम, हीट गिवन टू सिस्टीम ती पॉझिटिव्ह मध्ये दाखवायची, आणि हीट गिवन बाय सिस्टीम, हे बघा एकाच शब्दाचा बदल आहे तर निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजे काय? हीट गिवन टू सिस्टीम म्हणजे आता कन्सिडर करा एक गोष्ट आहे, तुम्ही त्याला हीट दिली म्हणजे हीट त्याची एनर्जी वाढणार ना, इंटरनल एनर्जी, मग ती पॉझिटिव्ह होणार. म्हणजे ऑलरेडी त्याच्याकडे काहीतरी एनर्जी असं, म्हणजे कन्सिडर करा बघा, एक व्यक्ती आहे,
थोडंसं इमॅजिन करण्यासाठी सांगतोय. आणि त्याच्याकडे ऑलरेडी समजा 100 रुपये आहेत. तुम्ही त्याला अजून ते तुमच्याकडचे 50 रुपये दिले. तर काय होणार आहे 100 + 50 किती येणार आहे ॲडिशन होणार. मग ही पहिली केस झाली. दुसऱ्या केसमध्ये काय करणार आहे तुम्ही सिस्टमनी दिली. हा व्यक्ती म्हणजे सिस्टम आहे. तुम्ही त्याच्याकडून 50 घेतले. त्याकडून 50 घेतलं तर काय होणार त्याची रिड्यूस होणार. मग ती मायनसमध्ये लिहितात. संपलं एवढंच आहे. आणि इक्वल कुणाला दिले पण नाही घेतले तर नाही काय त्याला 0 पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही. बस एवढंच आहे. त्यासाठी त्यांना तुमच्या बुकमध्ये अख्खे पेज दिले. एवढे 2 पॉइंट समजावण्यासाठी. फक्त पेज म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की कुणाला जास्त. आता हे वरती इथेच लिहू शकतो आपण हे 2 पॉइंट. काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आता बघा इथेच. जर टेम्परेचर तुम्हाला दिसतंय तर आता मला तुम्ही विचार करा की कोण पॉझिटिव्ह असेल कोण निगेटिव्ह असेल. कोण सांगू शकतं कोण पॉझिटिव्ह असेल कोण निगेटिव्ह असेल. बघून सांगा थोडा विचार करा. हे थर्मोडायनामिक्स म्हणजे थोडासा विचार करावा लागणारच आहे तुम्हाला. सिस्टीम बाहेर देतीये. कळतंय सिस्टीम बाहेर देतीये. मग ह्या पहिल्या केसमध्ये एक मिनिट हा सिस्टीम ज्यावेळेस हीट बाहेर देणार आहे त्यावेळेस ह्या केसमध्ये काय असणार आहे तुमचा जो क्यू आहे तो निगेटिव्ह मध्ये असणार आहे. कारण की कमी होणार आहे ना. मग आता इथे ह्या पोझिशनला क्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आणि तिसऱ्या केसला क्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे 0. ते ऑलरेडी मी तिथे लिहिलेली. देणार पण नाही घेणार पण नाही. खालचं स्टेटमेंट बघा. गिव्हन टू सिस्टीम म्हणजे सिस्टीमला दिली ही बघा आत दिलेली आहे किंवा आत चाललेलं आहे म्हणजे देतोय आपण सिस्टीमला तर ती पॉझिटिव्ह. जर सिस्टीम कडून घेतली कधी सिस्टीम कडून घेतली बाय सिस्टीम म्हणजे सिस्टीम कडून घेणे त्याला काय म्हणणार आहे निगेटिव्ह. संपले पॉइंट. एवढेच तुमचं हे पुन्हा बेसिक कन्सेप्ट होती की व्हॉट इज हीट. हीट बद्दल एवढंच म्हणायचं. आता दुसरा पॉइंट बघूया आपण. पुढे लिहिणारे चेंज इन थर्मल एनर्जी ऑफ सिस्टीम. आता चेंज इन थर्मल एनर्जी ऑफ सिस्टीम म्हणजे कसं बघा. आता आपण भरपूर याच्यावर डिस्कशन केलेलं आहे थर्मल एनर्जी बद्दल कशी चेंज होती गेन करती लॉस करती ते सगळं बघितलेलं आहे. आता आपण याच्यावर थोडंसं पुढे जाऊया. आता पुढे जायचं म्हणजे काय की ट्रान्सफर हीट वगैरे करती. तर आता एक आपण 2 केस म्हणणार लक्षात ठेवा की हीट एक्सचेंज इंटरनल एनर्जी वाढण्याची किंवा रिड्यूस होण्याची 2 मेथड आहेत. दोन्ही कन्सिडर करायचे. आता पहिलं बघा इथे लिहूया आपण कन्सिडर सिलेंडर filled with गॅस. तुमचा एक सिलेंडर आहे तो गॅसने आपण काय केलंय फिल केलंय. आपण सिलेंडर काढूया इथं. हे बघा एक सिलेंडर आहे तो गॅसने आपण फिल करून घेतलेला आहे. आणि त्याच्यात आपण काय केलं एक पिस्टनला अप्लाय केलेलं आहे. दुसरा कलर देऊ इथे. एक काय लावलेलं आहे पिस्टन. पिस्टन तुम्हाला माहितच आहे. आणि तो सेंटर पासून जॉईन केलेला आहे असा. तो आपण मूव्ह करू शकतो ना वरती खाली असा असा पिस्टन आहे. तो पिस्टन लावलेला आहे आपण. ही पहिली केस आहे. आणि त्याच्यानंतर पिस्टनचं हे पण देऊया की एक मुव्हेबल एक सिलेंडर असं लिहूया सिलेंडर प्रोव्हाइडेड विथ movable massless and frictionless piston. म्हणजे एक मासलेस आणि त्याला फ्रिक्शन नाही काय नाही म्हणजे कुणावर घासणं नाही काय नाही आणि मुव्हेबल आहे असा एक पिस्टन आपण त्याला प्रोव्हाइड केलेला आहे. प्रोव्हाइड केले म्हणजे तिथं लावलेलं आहे तुम्हाला दिसतंयच. आता काय होणार आहे आता द गॅस इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टीम म्हणजे आपला जो गॅस आहे तेवढाच सिस्टीम आहे लक्षात ठेवा. आणि बाकीचं सगळं इन्व्हायरमेंट आहे. आता बघा सिस्टीम काय म्हणतो मी इथं लिहितो वाटलं असतं. सिस्टीम आपण कुणाला कन्सिडर करणार आहे आणि नंतर इन्व्हायरमेंट कुणाला कन्सिडर करणार आहे. सिस्टीम आपण कुणाला कन्सिडर करतोय फक्त गॅसला. आणि तो पिस्टन परत ते ग्लास किंवा बाकी सगळ्या गोष्टी कळतंय. पिस्टन इथे लिहितो मी पिस्टन ग्लास आणि एनिथिंग
बाकी उरलेलं सगळं ह्याला आपण एन्व्हायरमेंट कन्सिडर करतो. आता टेम्परेचर पण तसंच लिहिणार आहे. मग आपण इथं टेम्परेचर पण द्यावं लागणार. पहिल्याचं टेम्परेचर किती असणार आहे? TS सिस्टीमचं. याचं काय असणार आहे? TE एन्व्हायरमेंट टेम्परेचर 2 घेतलं. आता इंटरनल एनर्जी चेंज करायचे 2 वे आहेत ह्या सिस्टीमचे. हे खाली घेऊया आपण 1 मिनिट. दोन वे कसे? आता पहिला वे बघतो आपण त्यातला फर्स्ट मेथड. आता काय करायचं? सिलेंडर एका सोर्सच्या जवळ न्यायचा. सिलेंडर कॅन ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ सोर्स ऑफ हीट. म्हणजे आता सोर्स ऑफ हीट म्हणजे आपण हे काय करणार आहे या सिलेंडरला. आता त्याची नीट समजून घ्या. काय ना त्याची एनर्जी समजा काय 100 आहे असं आपण कन्सिडर करतो. पहिल्यांदा रेस्ट वरती ज्यावेळेस येते 100 कॅलरीज, कॅलरीजचं जूल मध्ये कन्वर्ट करायचं मी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही काय करणार आहे? आता ह्याला हीट देणार आहे. 100 कॅलरीज इंटरनल आहे. आता तुम्ही त्याला हीटअप केले इनिशियल लिहा वाटलंच तर इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीला होतं एवढं. आता तुम्ही त्याला दिली हीट, बरोबर, हीट अप्लाय केली. आता हीट अप्लाय केल्यावर काय होणार आहे? तो पिस्टन मुव्हेबल आहे, बरोबर सगळे. मग आता काय करणार आहे? पिस्टन तुम्ही आत मूव्ह करायचं. नीट समजून घ्या, आत मूव्ह करायचं आहे. किंवा पिस्टनचं काहीच आता सध्या पिस्टन बद्दल काहीच बोलायला नको. पिस्टन हा इथेच ठेवू, बरोबर. पिस्टनला हलवायचं नाहीये, लक्ष ठेवा. इथं बोलतो आपण पिस्टन स्टेबल ठेवूया, नाही करायचं त्याचं काय. तर हळूहळू जसं तुम्ही हीट अप्लाय करणार आहे आतलं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ते आतलं टेम्परेचर काय होणार आहे? डिफरन्स. आता बाहेरचं टेम्परेचर म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण सिस्टीम म्हणतोय, म्हणजे सॉरी इन्व्हायरमेंट म्हणतोय. म्हणजे हा जो गॅस आहे ना बाहेरचा तो सुद्धा इन्व्हायरमेंट मध्येच येतो. मग आता तुम्ही इथं नीट ऑब्झर्व केलं तर काय कळलं तुम्हाला? की इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे जास्त आहे कशापेक्षा? सिस्टीम पेक्षा. कारण की हीट देत आहे ना बाहेरून, तर हे सगळं इन्व्हायरमेंट मध्ये येतं. हे आतलं सिस्टीम मध्ये येते फक्त आतला गॅस. तर इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे जास्त आहे. वाटलं असं लिहूनच ठेवतो इथं ई, इथे येस. इन्व्हायरमेंट टेम्परेचर जास्त आहे गॅसपेक्षा. मग काय जाणार आहे? हीट. इथं लिहू शकतो आपण फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जी और ब्रॅकेट मध्ये हीट म्हणूया आपण. फ्लो ऑफ एनर्जी ऑफ हीट टुवर्ड्स द गॅस. म्हणजे हीट कुठे जाणार आहे? आत जाणार आहे. आत गेल्यामुळे काय होणार आहे? देअर विल बी इनक्रीज इन इंटरनल एनर्जी. एनर्जी आत देताय ना तुम्ही, मग एनर्जी काय होणार आहे? गॅसची इन्क्रीज होणार आहे. सहज एक्सचेंज. आता हे एक्सचेंज एका वे आपल्याला एक मेथड झाली कळते. आता मी इथं दाखवू शकतो. समजा हेच सिस्टीम हीट केल्यामुळे आता जे तुम्हाला आन्सर आता जे आन्सर मिळणार आहे इथे, एक मिनिट, आता जे आन्सर मिळणार आहे ते काय असणार? याचं टेम्परेचर ऑब्व्हियसली वाढणार जेवढी काही हीट दिलेली असेल. तुम्ही क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली ना याच्यात. मग आता पहिली 100 आणि अजून 100 वाढली असेल कदाचित. एक एक्झाम्पल म्हणून घेतो आपण. मग किती झाली? 200. म्हणजे आधी 100 होती, आता किती झाली? 200 झाली. कशामुळे? हीट अप्लाय केल्यामुळे. ही अशी हीट आपण अप्लाय केली आहे खालच्या याने. तर आधीची 100 आणि परत किती आपण ऍड केली? 100, मग झाली 200. हे झालं फायनल स्टेज. फायनल स्टेज. इनिशियल स्टेजला बघा किती होती? कमी. नंतर 200 झाली. ही झाली मेथड 1. म्हणजे 2. पहिली मेथड काय आहे की हीट त्याला सप्लाय करायचं, तर तुमचं हे वाढणार. आता दुसरी मेथड घेणार. आता वेगळी. आता दुसरी बघा, इथे खाली जागा असेल तर इथेच घेऊ. थांबा. ओके, आता इथेच दाखवतो म्हणजे थोडंसं इथल्या इथे क्लिअर होईल आपण. आता दुसरी मेथड म्हणजे काय करणार? आता हे कधी यूज करायचंय? ज्यावेळेस टेम्परेचर इज लोअर. इथे लिहू शकतो आपण सराउंडिंग
टेम्परेचर लोअर देन गॅस. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असणार एन्व्हायरमेंट पेक्षा. अशा केसमध्ये आपण काय करणार आहे? मग आता काय करणार आहे? ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे असं झाल्यामुळे आपण इथं काय होतं, लॉस होतो एनर्जीचा, लॉस ऑफ एनर्जी. म्हणजे आतला गॅस आहे तो जास्त गरम आहे एन्व्हायरमेंट पेक्षा, कळते? म्हणजे तो काय करणार की एन्व्हायरमेंटला आता त्याची एनर्जी देणार आहे. इथे लिहू शकतो ऑफ गॅस. हळूहळू तो काय करणार आहे, डिक्रीज करणार आहे. मग आता ती दुसरी मेथड बघूया. आता सेकंड वे तो काय करणार आहे, आपल्याला इन्क्रीज करायचं, इन्क्रीज द इंटरनल एनर्जी बाय अ गॅस. आता इथे लिहू शकतो इन्क्रीज इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज टू क्विकली पुश. काय करायचं बघा, पुश पिस्टन इनसाइड द सिलेंडर. म्हणजे जो पिस्टन होता आपल्याकडे तो काय करायचा, इनसाइड पुश करायचा. म्हणजे ही जी डायग्राम आहे आपली बघा, एक मिनिट. हेच आधी काय केलं आपण, पिस्टनला हलवलं नव्हतं. आता इथं पिस्टन ऍक्च्युअली इथं पहिल्याच्यात एक छोटा पॉईंट पाहिजे की तुमचा पिस्टन हलवायची गरज नाहीये, स्टेबल ठेवायचं आहे. आता पिस्टनला हलवायचं. म्हणजे आता पिस्टन कन्सिडर करू आपण. हा पिस्टन इथं होता, तुम्ही त्याला हळूहळू काय करणार आहे, आत पुश करणार. आत पुश केल्यावर पार्टिकलला जागा कमी होणार, म्हणजे डेन्सिटी वाढणार हळूहळू, कळते? जवळ जवळ येणार. जसं जसं तुम्ही पिस्टन खाली खाली आणणार आहे, काय होणार आहे, मॉलिक्युल्स काय होणार आहे, जवळ जवळ येणार आहेत. पिस्टन म्हणजे मोशन करायचं. म्हणजे ही झाली, इकडे लिहा फायनल. हे इनिशियल स्टेज आहे, म्हणजे सुरुवातीची इनिशियल स्टेज. आणि फायनल स्टेज मध्ये काय करणार आहे बघा आपण. आता पिस्टन जवळ घेऊन आलोय आपण, समजून घ्या काय करायचंय. पिस्टन खाली आणला, आधी कुठे होता, वेगळ्या ठिकाणी होता, आता कुठे आलेला आहे, वेगळा. आधी इथं होता आणि तिथनं तो आपण काय केलेला आहे, खाली ओढलेला आहे. आता वाटलंच ते थोडंसं वर दाखवू, म्हणजे थोडा प्रॉब्लेम कमी. हे वर दाखवू. एवढा त्याचं काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. इथनं इथपर्यंत काय केलं तुम्ही, वर्क डन केले. हे गेल्या ह्याच्यात पण बघितले, काय केलेलं आहे, वर्क डन. पिस्टन मूव्ह केलेलं आहे, मग त्याला म्हणतात वर्क डन. एवढा वर्क डन झालं. मग आता पुढे काय करणार आहे आपण, वर्क डन केल्यामुळे. इथे बघा, इथे लिहितो मी, गॅस इज कॉम्प्रेस्ड. कॉम्प्रेस झालं ना गॅस, कमी जागा. पण आता इथं पार्टिकल होते, इथे सगळीकडे असे पार्टिकल होते, लांब लांब होते एकमेकांपासून. आता जवळ जवळ. ओके, तर काय बोलतो मी की कॉम्प्रेस केल्यामुळे हे पार्टिकल्स काय येणार आहे, एकमेकांच्या जवळ येणार आहेत. अतिशय. मग काय होणार आहे, ऑब्व्हियसली वर्क डन केलं आपण, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. कॉम्प्रेस झाला गॅस. कॉम्प्रेस झाल्याच्या नंतर आपल्याला दिसतंय पिस्टन डू सम वर्क. दुसरा पॉइंट, पिस्टन डज सम वर्क ऑन द गॅस इन मूविंग सम डिस्टन्स. फोर्स, आता काहीतरी फोर्स बाहेर न लावायचं, ते आपोआप नाही जाणार पिस्टन, हे आपण लावायचं असतो वर्क. म्हणजे फोर्स अप्लाय करणार, फोर्स इंटू डिस्टन्स, झालं वर्क डन. आपल्याला माहितच आहे, जेवढा आत गेला तो डिस्टन्स, आणि जेवढा फोर्स लावला, फोर्स इंटू डिस्टन्स, ते काय झालं, डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअली. पण त्याला आपण काय म्हणतो मग, वर्क डन, हे माहित आहे. आणि त्याच्यामुळे गॅसमध्ये एनर्जी मिळणार, पार्टिकल जवळ येणार ना. मग पुढचा पॉईंट आपण इथे लिहू शकतो, द गॅस gain energy and temperature increase. काय केलं तुम्ही, प्रेशर अप्लाय केलं. सिंपल शब्दात प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये पुश केल्यामुळे काय झालं, सिंपल एक्सपांड झालं. एक्सपांड झाला गॅस, वर्क डन झालं, प्रेशर अप्लाय झालं. प्रेशर अप्लाय झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हळूहळू काय होणार, म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टींमुळे
जो लॉस होणार आहे, कशाचा लॉस इन सम एनर्जी, जी काही एनर्जी लॉस होणार आहे ती काय, त्याच्यामुळे काय होणार, बॉडी थोडी कूल डाऊन. म्हणजे मेन मुद्दा हा आहे आपला. इथे लिहूया आपण, एक मिनिट. आता हे एक कळलं तुम्हाला, नीट बघा. याच्यात एक अजून एक पॉइंट आहे, तो आपल्याला परत इथेच याच्यात समजायचा आहे. हे काय कळलं तुम्हाला, की पिस्टन आपण आत ढकललं. आता काय तुम्ही काय ढकलून धरूनच राहणार आहे का, नाही. तो एक ऍट द एंड कधी ना कधी तुम्ही गॅस परत त्याला ढकलणार आहे. कोण इमॅजिन करू शकतं का रे, थोडी इमॅजिन करायचं आता, की जर गॅसनी पिस्टनला ढकललं, काय बोलतो मी, गॅसनी पिस्टनला ढकललं तर काय होईल. म्हणजे आता ही जी इनिशियल स्टेज आहे ते उलट करूया आपण. म्हणजे हे जे आहे पहिलं, हे इथं लिहायचं. इनिशियल स्टेज आता ही असणार आहे आणि फायनल स्टेज आता ही असणार आहे. उलट केलं. आपण ढकलत होतो, आता आपण त्याचं एक्सचेंज केलं. आता तुम्ही त्याला पुश केलेलं आहे, गॅसनी काय केलेलं आहे, वरच्या डायरेक्शनला पुश केलेलं आहे. बरोबर, गॅस प्रेशर वाढल्यावरती ते आपोआप वरच्या डायरेक्शनला पुश होणार. पुश झाल्यावरती काय होईल, आता आपल्याला कळलं, ज्यावेळेस आपण आत ढकलणार त्यावेळेस काय होणार, टेम्परेचर इन्क्रीज होणार ऑब्व्हियसली, म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी होणार. बट जर गॅसनी त्याला पुश केलं, वरती खालून काय केलं, त्याला वरती घेऊन गेले. एक मिनिट, हा आता पिस्टन इकडे दाखवूया आपण. इथे होता ना, इथनं आता आपण तो वर घेऊन गेलो. आता काय होणार, कोण सांगू शकतं, खालून वर्क डनच झालं, इथनं इथपर्यंत त्याचं वर्क डनच झालं. बट चेंज कसं होणार आहे बघा, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे छोटासा. आपण असं लिहू शकतो इथं, इफ गॅस पुश्ड किंवा पुश द पिस्टन, इफ गॅस पुश अ पिस्टन आउट, म्हणजे बाहेरच्या साईडला, सो दॅट गॅस इट loses some of its energy. म्हणजे गॅस काय करणार, पुश केल्यामुळे एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार, एनर्जी लूज करणार त्या पुश मध्ये, आणि पुश मध्ये लूज केल्यामुळे काय होणार आहे, हळूहळू गॅसचं टेम्परेचर थोडंसं कमी होणार, कूल डाऊन. ओके, गॅसचं टेम्परेचर काय होणार आहे, कूल होणार आहे. बस एवढाच पॉइंट आहे. म्हणजे तुम्हाला आता काय कळलं, की इंटरनल एनर्जी जर चेंज करायची असेल तर आपल्याकडे दोन मेथड आहेत. इथं कळलं असेल, इथे खाली लिहितो. म्हणजे ह्या सगळ्या डिस्कशन वरतून आपल्याला काय कळलं, की सपोज, म्हणजे इफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम can change in two way. पहिला कुठला होता, सगळ्यात पहिला आता आपण जो बघितला तो होता बाय हिटिंग. आणि दुसरा पॉइंट होता याचा, की बाय डुईंग वर्क ऑन इट. दोन मेथड. अजून याच्यात काय चेंज करण्याला काय प्रॉब्लेम असेल तर इथेच विचारा. या दोन मेथड. आता तुम्हाला कन्क्लुजन काय मिळालं, म्हणजे कन्क्लुजन एवढंच मिळालं, की हीट कॅन बी कन्वर्ट इनटू वर्क अँड वर्क कॅन बी कन्वर्ट इनटू हीट. ओके, हे तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे. म्हणजे हे सगळे एक्सपेरिमेंट करून आपल्याला काय मिळालं, हे पॉइंट तुम्हाला सिंपल शब्दात लिहायचंय, हे तुम्हाला कळलं. पण जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे, आपण असं लिहू शकतो, इट इज रिलेटेड टू वर्क डन ऑन सिस्टीम. कशात रिलेटेड आहे, सिस्टीमच्या वर्क. and the change in internal energy of system both related through the energy that is transferred to the system. And heat is evolved.
एवढं सगळं लिहिण्याच्यात मी असे एक शब्द लिहून दिलेले आहेत मी. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम हे बोथ तुमच्या एनर्जीवरती टोटली डिपेंड आहे, की कशामध्ये सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये कसं इंटरॅक्शन होतं याच्यावरती डिपेंड आहे. आता हे सगळं आपण का शिकलो? मेन गोष्ट हे सगळं शिकलो आपण कारण की आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकायचा आहे. सगळा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे पूर्ण याच्यावरती डिपेंड आहे. कुठला वर्क आणि हीट जे आता आपण बघितलं. म्हणजे मेन तुम्हाला ह्या पूर्ण कन्क्लुजन एवढंच कळलं, वर्क आणि हीट. बस एवढंच त्याच्यात तुमचं कन्क्लुजन आहे ऍक्च्युली. मग तुम्ही वर्क आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स याच्यावरतून डिस्कवर करायचं. आता त्याच्यासाठी बुकमध्ये बरंच मोठं 2-2 पेजचं दिलेलं आहे. पण मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा आणि तसाच तुम्हाला लिहायचा आहे एक्झाम मध्ये जरी आला तरी. सिंपल आहे तो. आता तुम्हाला एक कळलं की पिस्टन आपण पुढे ढकलू शकतो मागे, म्हणजे आपोआप गॅसनी जर ढकलला तर पिस्टन पुढे येणार, मूव्ह आउट होणार, मूव्ह इन म्हणजे आत ढकलणार. ह्या 2 गोष्टी आपण बघितल्या. मग त्याच्या रिलेटेडच तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिपेंड आहे. परत सांगतोय, याच्या रिलेटेडच तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिपेंड असतो. माझा तो कसा म्हणजे थोडक्यात सांगतो, टोटली आज घेत नाही मी तो, पुढच्या लेक्चरला घेईन मी, म्हणजे बहुतेक मंडेचा डायरेक्ट. पण तोपर्यंत इथपर्यंत कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर मग आपण थर्मोडायनामिक्स आता याच्यानंतर बघा लेसन तसा ऍक्च्युली सिम्पल आहे तुम्ही नीट बघितलं तर. पण बेसिक आतापर्यंतचे जे टॉपिक ज्याला समजलेत ना, इथनं पुढे पूर्ण लेसन त्याच्यावर बेस आहे. पण काय होतं, मुलं नीट करत नाहीत, त्यांना बेसिक कन्सेप्टच माहित नसतं. बेसिक कन्सेप्ट माहित नसल्यामुळे हा लेसन खूप अवघड जातो. तसं काही करू नका. त्यामुळे जिथं जे सांगतो तिथे ते क्लिअर करून घ्या. आता पुढे बघा की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला बघायचं आहे आता. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा कशावरती डिपेंड आहे? आत्ताच बघितलं आपण, वर्क आणि हीट यांच्या रिलेशन बद्दल टोटली डिपेंड आहे. आता याचं मिनिंग आहे बघा, हे ऍक्च्युली हा आपण खूप आधीच स्टडी केलेला आहे. हे टोटली डिपेंड कशावरती आहे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता तुम्ही वेगवेगळे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलंय. हीट कॅन नाही का, आपण हीट कॅन कन्वर्ट इन टू एनी फॉर्म. म्हणजे तुम्ही बघितलंय की आपण जसं लाईट इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट इन टू याच्यात कशात फॅन मध्ये गेले तर ते मेकॅनिकल एनर्जी, बल्ब लागला तर लाईट एनर्जी. एनर्जी कन्वर्ट होती हे आपण शिकलेलो आहे. मेंटेन राहते. किंवा आपण काय म्हणू, एखादा बॉल वरतून पडत असेल तर पहिली स्टार्टिंगला तुम्ही धरलेला असेल हातात वरती, तर त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. जसं जसं तो मोशन मध्ये येणार कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. हे आपण सगळं बघितलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे लॉ तसे बघतोय. याचाही मिनिंग तोच आहे. म्हणजे सिंपल शब्दात सांगायचं म्हणलं तर की क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला असतो डब्ल्यू अपॉन डेल्टा यू. आता डब्ल्यू काय? वर्क डन. आणि डेल्टा यू काय? चेंज इन इंटरनल एनर्जी. बस. आता एक सिंपल बघा, नीट बघा मी काय बोलतोय. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय? सपोज कन्सिडर करा तुमच्याकडे एक सिस्टीम आहे. एक बॉक्स आहे, हा एक दुसरा आहे. बॉक्स म्हणण्यापेक्षा एक सिलेंडर आहे. त्याच्यात तुम्ही पिस्टन लावलेलं आहे. इथेही पिस्टन लावलेलं आहे आणि इकडे सुद्धा पिस्टन अप्लाय केलेलं आहे. आता पिस्टन लावल्यावर काय होणार की एक पिस्टन हा थोडा वर गेला, हा थोडा खाली गेला. आता याच्यात काय असणार? याची स्वतःची पहिली काहीतरी एनर्जी असणार, त्याला U1 म्हणूया. आता तुम्ही काय करणार आहे, ह्याला हीट अप्लाय करणार आहे, म्हणजे क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली. तर पिस्टन हा जो खालचा इथनं वरती मूव्ह करून गेलेला आहे, मूव्ह करून गेल्यामुळे एवढा पोर्शन काय झालेला आहे त्याचा? वर गेलेला आहे. हा पोर्शन वर गेल्यामुळे त्याच्यात वर्क डन झालेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डब्ल्यू इथनं इथपर्यंत वरती गेला म्हणजे काय झालं? त्याच्यात वर्क डन झालं. मग आता जी एनर्जी झालेली आहे ती किती असणार आहे? U2. नीट समजून घ्या U2 म्हणजे काय आणि U1 म्हणजे काय. U1 म्हणजे स्वतःकडे पहिली एनर्जी होती. म्हणजे कन्सिडर करा एक पर्सन आहे, त्याच्याकडे पहिले 100 रुपये होते. आणि U2 म्हणजे तुम्ही त्याच्यात अजून त्याला थोडी दिली, तर त्यांनी थोडी स्वतःकडे ठेवली आणि बाकीची वर्क डन मध्ये कन्वर्ट केली. बघा एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बघा, एक पर्सन आहे सपोज, त्याकडे स्वतःची पहिल्यांदा 100 रुपये आहेत. तुम्ही काय केलं? त्याला अजून 100 दिले. ओके, 100 दिले तर त्यांनी काय केलं? त्यातली स्वतःकडे 40 ठेवली आणि उरलेली थोडी एनर्जी वर्क मध्ये बाहेर पाडली. वर्क डनच्या फॉर्म मध्ये किती? म्हणजे 60. मग हेच मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन काय म्हणतं की जेवढी एनर्जी दिली तेवढी एनर्जी मेंटेन पाहिजे आहे ना. मग 100च्या 100 यूज केली, 40 स्वतःकडे ठेवली, बाहेर 60 दिली. मग हेच आहे ना. मग चेंज, मग आता तुम्ही लक्षात ठेवा ह्याच एक्झाम्पल मध्ये हे जे 40 आहे हे असतं चेंज इन इंटरनल एनर्जी. आतली एनर्जी 100 होती,
चेंज कितीने झाली 40नी, म्हणजे 40नी वाढली. वाढू दे कमी होऊ दे ते नंतर बघू, आता वाढल्याची केस बघतोय आपण. 40नी काय झाली इन्क्रीज झाली. चेंज इन इंटरनल एनर्जी 40 आणि वर्क डन कितीचं झालेलं ह्या 60चं झालेलं आहे. बरोबर, वर्क डन किती म्हणजे आता बघा 60 म्हणजे तुम्ही जर तुम्हाला क्यू किती हीट काढायची तर वर्क डन काढायचं प्लस एनर्जी किती झाली 40 आलं का 100. एकदम सिंपल आहे, जेवढं सिम्पली समजून घेता येईल तेवढं घ्यायचं. क्यू इज इक्वल टू वर्क डन प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. हा सिंपल एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. कशाबद्दल? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याच्यात कन्फ्युज करत बसायचं नाही. किंवा आता तुम्हाला जर काढायचं असेल चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू, तर काय करतात U2 मायनस U1. आता U2 इथे बघताय तुम्ही किती झालेलं आहे U2 100 प्लस 40 म्हणजे किती झालं 140 आणि पहिला किती होता 100. मग काय करायचं 140 मायनस 100 किती आलं 40. ओके, हे पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. एकदम बेसिक, एकदमच बेसिक आहे हे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कुठे काही डाऊट वाटत असेल तर इथेच क्लिअर करा. अख्खं तुमचं थर्मोडायनामिक्स याच्यावरती डिपेंड आहे. हे बघा तुम्ही, हे बघितले आपण ऑलरेडी. हे बघितले म्हणजे मेर्स जी कन्सेप्ट बघितली होती लेसन नंबर 3 मध्ये, ती पूर्ण याच्यावरती तर डिपेंड आहे. कळते पूर्ण या कन्सेप्ट वरती. म्हणजे इथेच क्यू घेतला बघा, तिथे वर्क डन घेतलं होतं, चेंज इन इंटरनल एनर्जी घेतलं होतं. आणि तुम्ही हे केमिस्ट्रीमध्ये पण शिकलेलंच आहे. हे झालेलं असणार आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला. त्यावेळेस पण मी बोललो होतो तेच. मग कळलं हा फॉर्म्युला ऍक्च्युली तिथं काय यूज केलता ना हा फॉर्म्युला. वर्क डन प्लस डेल्टा यू केला होता बघा मेयर्स कन्सेप्ट, जर तुम्ही बघितले असेल तर. ते हे ह्या आलेलं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, वर्क डन प्लस डेल्टा यू. ओके, कुणाला याच्यात अजून काही बोलायचं असेल, काही पॉईंट असेल तर इथले इथे सांगा. आता वर्क डनचं वगैरे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क डन झालं, वर्क डन झालं म्हणजे काय घेणार आहे आपण इथे वर्क डनचा फॉर्म्युला, नाही तर लगेच म्हणतात फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तो फॉर्म्युला नाही घ्यायचा इथं, प्रेशरचा घ्यायचा. बघा तिथे घेतला होता प्रेशर डेल्टा यू. हे कधी घेतात ज्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे वर्कचा, ज्यावेळेस प्रेशर चेंज होत असेल, प्रेशर जर व्हॅरी करत असेल किंवा व्हेरिएबल असेल त्यावेळेस हा दुसरा फॉर्म्युला घेतात. आता ते म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं, इथे व्हॅरी करत असेल तर हे लक्षात ठेवायचं. ओके, किंवा आपण हाच फॉर्म्युला घेऊन करू शकतो, जास्त काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून मी सांगितली नाही, बेसिक कन्सेप्ट एवढीच समजून घ्या.